टेस्ट माईक टेस्ट माईक टेस्ट. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहेत. एकंदरीत पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक, काय निर्णय घेतले आपल्या पक्षाने? निर्णय काही घेतले नाही, पण आमचा अंदाज असा आहे, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालानुसार आता इलेक्शन लावता येणार नाही. त्यामुळे साधारणतः एक 3 महिन्याच्या आत ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यात साहजिकच आम्ही सगळे सहभागी होऊ. आमचा प्रयत्न आहे, निर्णय अद्याप नाही, कारण आम्ही अजून चर्चा केली नाही. पण काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे पक्ष, आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे. महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्येही एकत्रच होईल की मुंबई वगळता इतर ठिकाणी? अजून काही चर्चा झालेली नाही, पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना त्याचा विचारात घ्यावा लागेल. दुसरीकडे आपण पाहतोय का शिवसेनेचा वर्धापन दिन झाला, काय पाहिलं का? वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ब्रँड संपवायचं, एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून. मला ठाऊक नाही, याच्यात फरक नाही. साहेब, हिंदी भाषेविषयी एक चर्चा सुरू आहे, हिंदी भाषा अनिवार्य करा, याच्याबाबत भाजप फार आक्रमक दिसतंय. असं आहे की सक्ती असू नये, पण हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणे तसे हिताचं नाही. विद्यार्थ्याचे सक्ती असू नये, शेवटी त्याला हवं आहे ते त्यांनी करावं. त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा. साहित्यिकांनी बऱ्याचसा त्याला विरोध केलेला आहे, तर आपल्या महाराष्ट्रातून पण बराचसा त्याला विरोध, अनिवार्य नको, म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र मी सांगितलं ना, सक्ती नको. बाकी कुणी येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. कारण ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की संपूर्ण हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यामुळे सक्ती करणे हे योग्य नाही. साहेब, गेले 15-20 दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे. अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस, म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली, लवकर पाऊस आलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय. कसं बघतो म्हणजे याच्याकडे लवकर? पण पाऊस चांगला पडतोय हे एका दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे. भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढेल आणि जवळपास वर्षभर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं, पावसाळ्याचे होते असतं आणि अशा वेळी सरकारने त्यांना मदत करावी. पण पाऊस अधिक पडणं हे नुकसान झालेलं नाही. साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले. मुख्यमंत्री ठीक आहे, त्यांना विचार. साहेब, ए तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? उत्पादन वाढीच्यासाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल कसं यासाठी, या सगळ्या गोष्टीचा फायदा हा याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्न करतो 3 वर्षात की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असतात.
कामं असली पाहिजे आणि ती सुदैवाने झाली. आत्ताच एक मुलगी एक मिनिट काय काय तू पुढे येस आता ही मुलगी मालेगावची आहे. तू काय शिकली बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. ऐकलं व्ही म्हणजे इंजिनियर आहे या विषयात आहे. आणि तुला 10वीला मार्क किती होते 10वीला 97.20%. 97. 12वी 12वीला 86%. आणि आता आत्ता इंजिनिअरिंगला 9.34 CGPA. मालेगावची मुलगी. म्हणजे बरं वाटतं की आपल्या भागातल्या आणि वडील काय करतात वडील रोजंदारी करतात. म्हणजे सामान्य कुटुंबाचे. तर आज या आणि ही शिकली इथंच आपल्या शारदानगर आणि VP मध्येच पूर्ण शिक्षण झालं. विद्यापीठाचा आणि शारदानगर. तर आता ही अमेरिकेत आली. कुठं आली मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स US मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी. आणि वडील रोजंदारी करणारे त्यांच्या घरातली मालेगावची मुलगी तिचं संबंध रेकॉर्ड तिने आता सांगितलं आणि आता अमेरिकेला चाललेली आहे. हे सगळं आपण इथं उभं केलं त्याचे परिणाम आहेत. कारण आता ही शिकली त्या दोन्ही संस्था आपण उभ्या केली. PDC बँक त्या दिवशी 11:30पर्यंत उघडी होती असा आरोप रंजन तावरे यांनी केला आहे. एकंदरीत त्यांनी आचारसंहिता भंग झाल्याचा तक्रार देखील दाखल केली. असं आहे की लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशी बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती. आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतो आहे. बँक कशी उघडेल बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कसा उघडेल. आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्याच बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं समजा. कारखान्याचे मतदार याद्या देखील तिथं सापडल्या. त्याची खरेदी काय साहेब पडणार नाही. साहेब एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला कशामध्ये अमेरिकेसंदर्भात जी संबंध चांगले आहेत त्याच्यामध्ये काही वाईट नाही. काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये धरणं त्यांची काही आपल्याला पटत नाहीत. पण जे पटतात ते घेऊन पुढे जायचं. अमेरिका जगातली महाशक्ती आहे हे दुर्लक्ष करून चालत नाही. इराण आणि साहेब अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतरही 2-3 अपघात होता वाचले एअर इंडियाचे. त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत की याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे हे झालं. कशा प्रकारे बघता एवढ्या मोठी खरं तर एअर इंडियासारखी चिंता करण्यासारखी स्थिती आहे. पण सायबर हल्ला झाला असेल असं मला वाटत नाही. आताच मला काही ऑथेंटिक माहिती नाही. पण एअर इंडिया आणि एकंदर जे आपली यंत्रणा आहे त्याची थोडीफार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल साईडची ती एअर इंडिया नेहमी घेत असते. त्यांच्याकडे त्याची टीम आहे. पण दुर्दैवानं हा अपघात आहे त्याची आता इन्क्वायरी होते. काय असेल ते त्यातनं बाहेर निघेल. साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नी समिती स्थापन झालेली आहे. यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. चांगली गोष्ट नाही का हा माझा समावेश केला तर मला माहीत नाही. पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी मी त्याच्यात असतो. आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची माझी नीती आहे. सगळे